धुरंधर वृत्त न्यूज, प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत। भोकरदन तालुक्यातील दगडवाडी भोकरदन रोडवर नियक्षेत्र गस्तीवर असताना दिनांक 16 जून 2025 रोजी अवैध वृक्षतोड करून वाहतूक होत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली असता सदर ठिकाणी चौकशी केली तेव्हा वाहन क्रमांक MP 09 HF 7774 दिसून आली। सदर वाहनाची तपासणी केली असता अवैध वृक्षतोड करून वाहतूक होत असलेले गोलमाल दिसून आला। मौजे दगडवाडी येथे दगडवाडी भोकरदन रोडवर अवैध वृक्षतोड करून वाहतूक करण्यात येत असलेले वाहन ताब्यात घेऊन जप्तीची संपूर्ण कार्यवाही करून आरोपी फिरोज खान मंजूर खान वय वर्ष 53, धंदा वाहन चालक, राहणार हमीदपूर, तालुका जिल्हा बुरहानपूर, राज्य मध्य प्रदेश व अनस खान मुमताज खान वय वर्ष 26, धंदा गाडी मालक, राहणार बुरहानपूर, तालुका जिल्हा बुरहानपूर, राज्य मध्य प्रदेश यांच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 2, 52, 41, 42, 69, 74 तसेच महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे नियम 31, महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 चे कलम 1(3) अन्वये गुन्हा क्रमांक T04/2025 दिनांक 16 जून 2025 रोजी अन्वय वन गुन्हा नोंद करण्यात आलाय। याबाबतचा पुढील तपास सदर कारवाई वन संरक्षण छत्रपती संभाजीनगर प्रमोदचंद्र लाकरा, उपवन संरक्षण छत्रपती संभाजीनगर श्रीमती सुवर्णा माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक रोहिया व वन्यजीव जालना SN मुंडे व वन परिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर प्रादेशिक श्रीमती NP फुले मॅडम यांच्या नेतृत्वात वन परिमंडळ अधिकारी भोकरदन YM डोंबळे, वनरक्षक भोकरदन DV पवार, गणेश नागरगोजे, वनरक्षक जाफराबाद जयाजी शिनगारे, घनश्याम गव्हाणे, मोमीन तडवी यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे। ब्युरो रिपोर्ट, धुरंधर वृत्त न्यूज, भोकरदन। धुरंधर वृत्त न्यूज, प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत।